107.4 FM वर आपण ऐकत आहात विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ. मित्रो, प्रसारणात यानंतर आपण ऐकणार आहोत साप्ताहिक कार्यक्रम मालिका नवयुगाची ज्ञानमाला. गर्जे मराठी ग्लोबल यांच्या सहकार्याने आपण हा कार्यक्रम विद्यावाणीवरून प्रसारित करीत आहोत. मित्रो, आज या कार्यक्रमात आपण व्यवसायासाठीची तरतूद आणि आर्थिक नियोजन याविषयी माहिती करून घेणार आहोत. याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत CA नरेंद्र जोशी आणि त्यांच्याशी या विषयावर संवाद साधला आहे श्री दत्तने. ऐकूयात या मुलाखतीचा भाग पहिला. श्रोते हो, नमस्कार. विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्र अर्थात 107.4 FM वर मी श्री दत्त तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे नवयुगाची ज्ञानमाला. हा कार्यक्रम आपण गर्जे मराठी ग्लोबल या संस्थेच्या सहकार्यानं विद्यावाणीवरून ऐकतो आहोत. आज या कार्यक्रमाचा 21वा भाग आम्ही प्रसारित करीत आहोत. श्रोते हो, नवयुगाची ज्ञानमाला या कार्यक्रमात आपण आजपर्यंत वेगवेगळ्या उद्योजकांना भेटलेलो आहोत. त्यांच्याकडून त्यांच्या व्यवसायाच्या नवीन नवीन आयडियाज जाणून घेतल्यात, त्यांनी केलेल्या इनोव्हेशन्स जाणून घेतल्यात, त्यांच्या वेगळ्या संकल्पना आणि नवोपक्रम इनोव्हेशन्स या सगळ्या गोष्टींचा सहभाग यापूर्वी या मालिकेमध्ये झालेला आहे. अनेक चांगल्या व्यावसायिकांची भेट आपल्याला या मालिकेमधून घडली. आज मात्र एखादा व्यवसाय सुरू करत असताना सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट असते, जी महत्त्वाची बाब आहे, त्यावरती आपण चर्चा करणार आहोत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, व्यवसाय म्हटलं की पैसा कमावणं आणि तो कमावण्यासाठी तो उभा करणं, त्याचबरोबर पैशाचं व्यवस्थापन व्यवस्थित करणं, ज्याला आपण कॅपिटल म्हणतो, ज्याला भांडवल म्हणतो. याच गोष्टीवरती आज आपण चर्चा करणार आहोत आणि ही चर्चा माझ्यासोबत विद्यावाणीवरती करण्यासाठी आम्ही आमंत्रित केलेलं आहे CA नरेंद्र जोशी सर यांना. सर नमस्कार. नमस्कार आणि तुमचं विद्यावाणीमध्ये खूप स्वागत आहे. आभार मला बोलवल्याबद्दल. मी याच्या आधी बोललेल्या व्यक्त्यांची यादी बघितली आणि त्यांच्या पंक्तीत मला बसून बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी आभार मानेन. खरं तर हा विषयच इतका महत्त्वाचा आहे सर की तुम्हाला इथं बोलवावं लागलं, कारण तुमचा अनुभव पाहता तुमच्यासारखी योग्य व्यक्ती मिळणं हे देखील आमचं भाग्य आहे. तुमचा परिचय थोडक्यात आमच्या सर्व श्रोत्यांना करून देतो. आपण वित्त आणि कर तज्ज्ञ आहात, त्याचबरोबर तुम्ही ऑडिट, टॅक्सेशन या विषयामध्ये गेल्या 15 वर्षापेक्षा जास्त वर्षांचा तुमचा अनुभव आहे. आणि सुरुवातीच्या काळात काही मोठ्या कंपन्यांसोबत काम केल्यानंतर तुम्ही स्वतंत्रपणे तुमचा व्यवसाय सुरू केलेला आहे. आणि मला वाटते अलीकडच्या काळात एक वेगळी गोष्ट तुम्ही सुरू केली, ती म्हणजे मर्जर आणि ॲक्विजिशन, अधिग्रहण ज्याला म्हणतो आपण मराठीत. या व्यवसायात तुम्ही स्वतः उतरलेला आहात. होय. आपण पाहतो की 1991ला एक नवीन युग भारतामध्ये सुरू झालं आणि अलीकडच्या काळात अगदी क्रॉस बॉर्डर ॲक्विजिशन मर्जर सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर आपण 2000 सालानंतर पाहिले. या उद्योगात तुम्ही आलात, तुमचं खूप अभिनंदन. आणि आजच्या या कार्यक्रम मालिकेमध्ये तुमचं मार्गदर्शन यासाठी महत्त्वाचं ठरणार आहे, कारण तुम्ही आता नवीन उद्योजकांसोबत अधिक जोडले गेलेले आहात. नव्या स्टार्टअप्स असू देत, काही नवीन उद्योजक असू देत, त्यांना आपण मदत करत आहात. आणि आपली ही मालिका ऐकणारा बहुतांश श्रोतावर्ग हा या नवउद्योजकांपैकीच आहे. म्हणूनच आज तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि व्यवसाय, वित्त आणि आर्थिक शिस्त या विषयावरती आपण बोलायला सुरू करूयात. सगळ्यात पहिल्यांदा मला तुम्हाला विचारायचं की व्यवसाय सुरू करण्यापूर्वीच आर्थिकदृष्ट्या काहीतरी आपल्याला तयारी करावी लागते. मी म्हटलं की भांडवलाची तयारी करावी लागते, पण मग ती तयारी कशी करावी, ती कशी आवश्यक असते, याबद्दल काय सांगाल? कुठलाही व्यवसाय सुरू करताना त्या व्यवसायाचं स्वरूप कसं असणार आहे किंवा त्या व्यवसायामध्ये आपण काय करणार आहोत. म्हणजे आता 2 प्रकारचे व्यवसाय आपण मूलभूत बघूया. एक म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस किंवा मॅन्युफॅक्चरिंग ऑफ गुड्स आणि सेलिंग ऑफ सर्व्हिसेस. तो मॅन्युफॅक्चरिंगसाठी लागणार तयारी आणि सर्व्हिसेससाठी लागणारी तयारी ही पूर्ण वेगळी असते. पण ह्याला आपण जर प्लॅनिंगच्या दृष्टीने बघितलं तर कुठल्याही व्यवसायाला एक प्रकारचा एक सस्टेनन्स लागतो. सस्टेनन्स म्हणजे काय की तो व्यवसाय मार्केटमध्ये येऊन त्याच्यातनं उत्पन्न सुरू होऊन नफा कमवण्याची जी पायरी आहे तिथपर्यंत येईपर्यंत असणारं भांडवल आणि त्याच्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी. म्हणजे आता त्याच्यामध्ये तुमचे एम्प्लॉईज असतात किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला एखादी जागा लागते भाड्याने किंवा तुम्हाला काही लोकांचा सल्ला लागतो सुरुवातीला किंवा तुम्हाला काही भांडवल हे नातेवाईकांकडनं घ्यायला लागतं. तर ह्या सगळ्याची मांडणी करणं आणि ते भांडवल कसं असलं पाहिजे किंवा त्याचं प्लॅनिंग कसं झालं पाहिजे की जेणेकरून पहिलं इनव्हॉइस रेज होऊन त्याचे पैसे बँकेत जमा होईपर्यंत काय करायचं, त्या सस्टेनन्सची तयारी करणं, त्याला आम्ही एक बिझनेस प्लॅन करणं म्हणतो. आणि तो बिझनेस प्लॅन हा प्रत्येक बिझनेसची मूलभूत स्टेप आहे. तर ती प्रत्येकाने लक्षात ठेवली पाहिजे की आपल्याला काय करायचंय आणि त्या पहिल्या पडावापर्यंत पोहोचण्यासाठी काय करण्याची गरज आहे.
खरं म्हणजे हाच सगळ्यात महत्त्वाचा टप्पा असतो असं मला वाटतं. कारण अनेक साऱ्या मॅनेजमेंट थिंकर्सनी असं सांगून ठेवलंय की 75% प्लॅनिंगच हवं. त्याच्यानंतर जर प्लॅनिंग उत्तम झालं तर मग पुढे आपल्याला जाता येईल. म्हणून तुम्ही म्हणालात तो बिझनेस प्लॅन खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यातही तुम्ही म्हणालात की भांडवल तर आहेच आहे, त्याचबरोबर ह्युमन कॅपिटल याचाही विचार केला गेला पाहिजे. व्यवसाय सुरू करत असताना फायनान्शियल प्लॅनिंग ज्याला आपण म्हणतो ते खूप महत्त्वाचं आहेच. तर ते का आवश्यक आहे बरं? सो फायनान्शियल प्लॅनिंग महत्त्वाचं काय आहे, कारण जर प्लॅन केला नाही आणि जर व्यवसाय सुरू झाल्यानंतर त्याच्यामध्ये जर कुठले हिकअप्स आले किंवा आता मी जसं एक्झाम्पल दिलं की इनव्हॉइस काढले पण पैसे आलेच नाहीत, तर व्यवसाय बंद करण्याची वेळ येऊ शकते. आणि बंद करण्याची नामुष्की कुठल्याही एंटरप्रेन्योरला जास्ती त्रासदायक ठरते फ्युचरमध्ये. पण तुम्ही प्लॅन केलं आणि प्लॅनिंगमधनंही जरी फेल्युअर आलं तरी ते फेल्युअरही शिकवून जातं आणि मग पुढचा व्यवसाय करताना त्याचा फायदा होतो. सो जेव्हा आपण कुठल्याही व्यवसायाची सुरुवात करत असतो तेव्हा आपल्या स्वतःकडे स्किल काय आहे, आपण जी वस्तू मार्केटमध्ये विकणार आहोत किंवा जी सर्व्हिस देणार आहोत त्याला डिमांड आहे का, त्याचं प्राइसिंग काय आहे, त्याच्यातनं आपल्याला नफा किती मिळू शकतो आणि ते करण्यासाठी आपली स्वतःची एकट्याची तयारी आहे का, आपल्याला कोणाची सोबत लागणार आहे. मग त्यात तुम्ही भागीदार घेऊ शकता, तुम्ही एम्प्लॉई घेऊ शकता, नातेवाईकांना आणू शकता. हे बाकीचे इतर कंगोरे व्यवसायाचे, पण हे प्लॅनिंग खूप महत्वाचं आहे. आणि मला वाटतं की या प्लॅनिंगमध्ये तुमच्यासारख्या सल्लागाराची खूप मदत होत असेल. कारण फोरकास्टिंग हाच सगळ्यात मोठा पाया इथं दिसतो आहे. कारण भविष्यात काय घडणार आहे याचा नेमकेपणानं अंदाज लावणं आणि जे गोल्स ठरवलेत, जे ऑब्जेक्टिव्ह ठरवलेत त्या दिशेनं वाटचाल सुरू करणं, इथंपर्यंत आपण येऊ शकतो. तुमच्यासारखे अनेक सल्लागार नवव्यवसायिकांना मदत करतात. पण तरी देखील आपण अनेकदा पाहतो की व्यावसायिक प्लॅनिंग करत असताना वेगवेगळे मुद्दे विचारात घ्यावे लागतात आणि कधी कधी काय होतं की एखाद दुसरा मुद्दा सुटून जातो. मला तुम्हाला असं विचारायचं की कुठलाही व्यवसाय सुरू करत असताना पैशांबाबतीत बरेच लोक काही चुका करतात. त्यातल्या महत्त्वाच्या कुठल्या चुका आहेत ज्या टाळल्या पाहिजेत? चुका करण्यापेक्षा मी म्हणेन की सगळ्यात पहिलं असतं एंटिटी स्ट्रक्चर, की कुठल्या स्वरूपाची एंटिटी तयार करायची. आता त्याच्यात बरेच आपल्याला ऑप्शन्स असतात. एक म्हणजे आपण प्रोप्रायटर म्हणून काम करू शकतो किंवा आपण एखादी भागीदारी संस्था ज्याला आपण पार्टनरशिप म्हणतो किंवा त्याचं थोडंसं सुधारित व्हर्जन म्हणजे लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप किंवा प्रायव्हेट कंपनी किंवा वन पर्सन कंपनी. सो असे वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन्स आपल्याला अवेलेबल आहेत. तर त्यातला ऑप्शन कुठला सुटेबल आहे आपल्या व्यवसायासाठी ते कसं बघायचं, तर त्याचं स्केलेबिलिटी काय आहे, म्हणजे त्याला पुढचं स्वरूप जे येणार आहे. म्हणजे पहिला सुरुवात करण्याची एक टप्पा असतो, पुढच्या टप्प्याला ती एंटिटी किती मोठी होणार आहे त्या दृष्टीने प्लॅनिंग करणं. आणि मग प्लॅन करताना समजा ती भागीदारी संस्था असेल तर भागीदार म्हणून कोणाला घ्यायचं. मग जनरली लोक आपल्या पहिल्या फॅमिलीमध्ये जातात. फॅमिलीमध्ये आई वडिलांना भागीदार करणं, भावा बहिणींना करणं हा पहिला एक नॅचरल चॉईस असतो. दुसरा नॅचरल चॉईस असतो म्हणजे मित्रमैत्रिणी जे तुमच्यावर कॉलेजमध्ये असतात किंवा ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशनला असतात किंवा कुठेतरी सर्व्हिस करत असतात आणि एकत्र बिझनेस करायचं ठरतं. पण हे करत असताना ती भागीदारी आपल्या व्यवसायाला पूरक आहे का आणि ते भागीदार आपल्यासाठी पूरक आहेत, म्हणजे ते एकमेकांसाठी पूरक आहेत का. म्हणजे आता मी बऱ्याच नवउद्योजकांना जे माझ्याकडे येतात सल्ला मागायला त्यांना मी सांगतो की कुठलीही एंटिटी सेटअप करताना जेव्हा 2-3 मित्र एकत्र येऊन किंवा मैत्रिणी एकत्र येऊन काम सुरू करतात तेव्हा मी त्यांना म्हणतो की तुमच्यामध्ये कामाचं विभाजन आणि पैशाचं विभाजन की कोण किती कॅपिटल आणणार आहे हे ठरलेलं हवं. ते जर ठरलेलं असेल तर तुमची सुरुवात चांगली होते आणि तुम्ही प्लॅन पण चांगला करू शकता. पण ह्या गोष्टी जर सुरुवातीला नीट केलेल्या नसतील किंवा हेजी असतील, थोडंफार माहिती असतं पण नीट केलेलं नसतं, तर मग त्याच्यातनं जेव्हा तो व्यवसाय सुरू होतो तेव्हा त्याच्यामध्ये क्रॅक्स येतात. मग अंडरस्टँडिंग थोडं इकडे तिकडे होतं, मग तो सेटबॅक बसतो आणि मग जो बिझनेस सुरू करण्यासाठी जी सुरुवात जी चांगली झालेली असते त्याला नंतर थोडीशी खीळ बसते. सो हे टाळण्यासाठी आपल्याला भागीदार कुठल्या स्वरूपाचा हवा आहे किंवा आपण घरातनंच व्यवसाय चालू करणार आहोत का, एकट्याचं चालू करायचंय का, त्याचं कॅपिटल आपण कुठनं अरेंज करणार आहोत, स्वतःचे पैसे आपण आणणार आहोत का, मग स्वतःच्या पैशाबरोबर आपल्याला कोणाकडनं लोन मिळू शकतं का. मग लोन घेतानाही फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आहेत, त्याच्यामध्ये बँका आहेत, बँकांमध्ये कोऑपरेटिव्ह, नॅशनलाइज प्रायव्हेट बँक्स किंवा आपण ज्याला नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीज म्हणतो, एनबीएफसीज म्हणतो, त्यांच्याकडनं आपण लोन घेऊ शकतो. त्याच्याच बरोबर सरकारच्या सुद्धा बऱ्याच मायक्रो स्मॉल आणि मीडियम एंटरप्राइजेससाठी स्कीम्स आहेत की ज्याच्यातनं आपल्याला लोन्स मिळतात, आपल्याला म्हणजे नवीन उद्योग चालू करणाऱ्यांना. आणि मग तिथे बऱ्याचदा कोलॅटरल लागतं, कोलॅटर लागत नाही. सो त्याची माहिती आपण पुढच्या भागामध्ये चर्चा करूया त्याच्यावरती. पण हे सगळे मार्ग उपलब्ध आहेत, पण त्याचं नॉलेज असणं व्यवसाय चालू करताना आणि त्याच्या क्रिटिकल थिंकिंग वरून मग निर्णय घेणं आणि मग व्यवसाय चालू करणं हे कधीही हिताचं आहे. ह्याच सगळ्या धोरणात्मक गोष्टी असतात ज्या व्यवसायावरती पुढे परिणाम करतात. श्रोते हो, विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्रावर अर्थात 107.4 FM वर आपण ऐकतो आहोत नवयुगाची ज्ञानमाला
हा कार्यक्रम. आणि आज या कार्यक्रमात आपल्याला CA नरेंद्र जोशी सर मार्गदर्शन करत आहेत की आपला फायनान्स, आपला व्यवसाय सुरू करत असताना आपण कशा पद्धतीने उभं करू शकतो. सर, आता तुम्ही सांगितलं की आपण सुरुवातीला लाईक माइंडेड लोक जे आपल्या जवळचे आहेत किंवा आपल्या परिवारातले असतील किंवा मित्रमैत्रिणी असतील त्यांच्यासोबत सुरू करतो. पण तुम्ही आणखीन एक मुद्दा मांडलात की आपण भांडवल उभं करत असताना कर्ज घेऊ शकतो किंवा काही इन्व्हेस्टर्स करून त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट घेऊ शकतो. याचा निर्णय नेमका कसा घ्यावा, तसंच त्याबरोबर इतर अशा कोणकोणत्या अशा कंप्लायन्सेस आहेत जे व्यवसाय सुरू करताना आपण ज्यांची काळजी घ्यायला पाहिजे. सो लोन घेणं किंवा फंडिंग घेणं हा प्रत्येक बिझनेससाठी खूप महत्वाचा टप्पा असतो. आणि असं बिझनेसमध्ये नेहमी म्हणतात की व्यवसाय करावा तो दुसऱ्याच्या भांडवलाने. तर दुसऱ्याच्या भांडवलाने म्हणजे काय, तर स्वतःच्या भांडवलाचं रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंटचं एक्सपेक्टेशन खूप हाय असतं. म्हणजे आपला रिटर्न जो कॅपिटलवरती आहे तो खूप हाय असला पाहिजे. त्याच्या कम्पॅरिझनमध्ये आपण जर बँकेकडनं पैसे घेतले तर बँक आपल्याला एक फिक्स्ड रेट ऑफ इंटरेस्ट चार्ज करतं आणि एकदा ते लोन रिपे झालं की पुढे आपल्या प्रॉफिटमध्ये त्यांची भागीदारी नसते. पण जर आपण पहिल्याच दिवशी एखादा आपल्या कंपनीमध्ये किंवा आपल्या एंटिटीमध्ये भागीदार आणला तर तो भविष्यामध्येही आपल्या प्रॉफिटमधनं भागीदारी घेत राहतो. म्हणून इक्विटी व्हर्सेस डेट आपण हे जे कंपॅरिझन नेहमी मांडतो त्याच्यामध्ये इक्विटी ही कायम कॉस्टली समजली जाते आणि डेट हे थोडंसं चीप समजलं जातं. सो इक्विटी एक प्रकारचे ट्रस्ट मनी असते. ट्रस्ट मनी म्हणजे काय, ज्याला पैसे दिले जात आहेत त्याच्या अबिलिटीकडे बघून, त्याच्या कपॅसिटीकडे बघून किंवा त्याच्या आयडियाकडे बघून दिलेले पैसे असतात, ते त्या माणसावरती लावलेले पैसे असतात. पण लोनच्या संदर्भात किंवा डेटच्या संदर्भात आपण जर बघितलं तर डेट हे किंवा लोन हे कायद्याच्या चौकटीतच द्यायला लागतं. कारण सगळ्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशनला आरबीआयने काही नियम दिलेले आहेत. त्या नियमांमध्ये राहून देताना त्यांना त्या एंटिटीची कॅश फ्लोज कसे आहेत किंवा त्यातनं प्रॉफिटेबिलिटी कशी येणार आहे, त्याला डिमांड आहे का, त्या संस्थापकांची बॅकग्राऊंड काय आहे किंवा त्यांचं क्वालिफिकेशन काय आहे, या सगळ्या गोष्टी करून किंवा स्वतःचं कॅपिटल किती आणतायत हे सगळं अनालाइज करून मगच त्यांना ते देता येतं. त्यामुळे येणारं लोन हे कायम टर्म्स अँड कंडिशन्स घेऊन येतं आणि त्या थोड्या स्ट्रिक्ट असतात. म्हणजे रिपेमेंटच्या बाबतीत बँका फार स्ट्रिक्ट असतात. रिपेमेंट चुकलं तर त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट येतो, सिबिल स्कोरवरती इम्पॅक्ट येतो, त्यातनं पुढचं लोन घेण्याची अबिलिटी त्या ओनरची अफेक्ट होते. पण दोन्हीचे प्रोज अँड कॉन्स आहेत. त्यामुळे प्रत्येक व्यवसायानुरूप ठरवून की आपल्यासाठी कुठल्या प्रकारचं फंडिंग जास्त योग्य आहे आणि कुठलं फंडिंग ऍक्सेसिबल आहे. ऍक्सेसिबिलिटी सुद्धा महत्वाची आहे. कारण कॅपिटल इकॉनॉमिक्सचा रूल असा आहे की कॅपिटल इज ऑलवेज स्केर्स. ते कधीच तुम्हाला मुबलक प्रमाणामध्ये मिळत नाही. त्यामुळे उपलब्ध असलेल्या कॅपिटलमधून तुम्ही व्यवसाय कसा उभा करणार आणि मग त्यात तुम्ही सिलेक्टिव्ह किती होणार हा शेवटी प्रत्येक व्यवसायावरती अवलंबून असतं. तुम्ही म्हणताय ते खरं आहे की रिसोर्सेस तसे बघितलं तर खूपच कमी असतात आणि ते नेहमीच त्यांचा तुटवडा असतो असं म्हणायला हरकत नाही. पण जेव्हा एखादा व्यवसाय आपण सुरू करतो आणि तो थोडासा पुढे सरकतो, आपणही मोटिवेटेड असतो, जेव्हा व्यवसाय वृद्धी करायची, ग्रोथ करायची, अशा वेळेला अनेक वेगवेगळ्या लोकांची मदत आपल्याला लागते. त्यातले महत्त्वाचे जे असतात ते म्हणजे आपले CA असतील, CS असतील किंवा CFO यासारख्या लोकांची मदत प्रत्येक व्यवसायाला लागतेच. तर ती नेमकी कुठल्या टप्प्यावरती सुरू केली पाहिजे मदत घेणं, आणि त्याला लागून मला एक असा प्रश्न विचारायचा की प्रत्येक व्यवसायानंच अशी अकाउंटिंग सिस्टीम म्हणून ती फॉलो करायला पाहिजे का, त्याची गरज असतेच का? आपण मदतीकडे आधी जाऊयात आणि मग अकाउंटिंग सिस्टीमचा प्रश्न नंतर घेऊ. तर मदत घ्यायला पाहिजे का, तर हो घ्यायला पाहिजे. कारण प्रत्येकाचं काम हे त्याच्या प्रोफेशननुसार ठरलेलं असतं. व्यावसायिकाचा वेळ जर अकाउंटिंग आणि बुकिंग करण्यामध्ये जायला लागला तर त्या वेळेत जो तो व्यवसाय करू शकतो किंवा जो धंदा करू शकतो तो मौल्यवान वेळ तो अकाउंटिंग आणि कंप्लायन्सेसवरती वाया घालवतो असं मी का म्हणतो, कदाचित ते बोल्ड स्टेटमेंट असेल. कारण एकतर ते नॉन कोर फंक्शन आहे व्यवसाय करण्यासाठी. त्याचं पहिलं काम असलं पाहिजे धंदा कसा आणता येईल, इनव्हॉइस कसं रेज करता येईल आणि पैसे कसे अकाउंटमध्ये येतील आणि त्यातनं पुढे ग्रोथ कसं करता येईल. पण तो वेळ जर आपण डायव्हर्ट केला अकाउंटिंगवरती किंवा कंप्लायन्सेसवरती तर तुमचा बिझनेसचा ग्रोथ डायरेक्टली अफेक्ट होतो. आणि तसं बघता आपल्याकडे मनुष्यबळ अवेलेबल आहे, तर त्याचा उपयोग करून आपण मिनिमम कॉस्टला काही गोष्टी आउटसोर्स करून, म्हणजे बेसिक अकाउंटिंग किंवा GST कंप्लायन्सेस किंवा कंपनी केली असेल तर कंपनी चालू करण्याचे किंवा त्याचे रेकरिंग कंप्लायन्सेस हे आपण कशा पद्धतीने करू शकतो. किंवा अगदीच गेला बाजार लोन जरी घ्यायचं झालं तरी आजकाल लोन मिळवून देणारे सुद्धा कन्सल्टंट आहेत. बरोबर. याचा अर्थ असा नाही की ओनरला लोन कसं घ्यायचं माहिती नसलं पाहिजे. मी तर सगळ्यांना नेहमी ऍडवाइस करतो की तुम्ही बँकांमध्ये जा, कोऑपरेटिव्ह बँकांमध्ये जा, नॅशनलाइज बँकांमध्ये जा. 4-5 बँकांना भेटल्यानंतर, माहिती घेतल्यानंतर ज्याला व्यवसाय करायचा त्यालाही कळतं की लोन घ्यायला काय लागतं आणि मग ती रिक्वायरमेंट आपण जास्ती चांगल्या पद्धतीने फुलफिल करू शकतो. पण ज्याला एक हँडहोल्डिंग म्हणलं जातं त्या हँडहोल्डिंगसाठी कायम कुठला तरी एक प्रोफेशनल जवळ ठेवावा आणि तो ट्रस्टेड असावा. ट्रस्टेड अशा अर्थाने की जो बिझनेसच्या पुढच्या टप्प्यांमध्येही मदत करेल. जर त्याच्यामध्ये जर दर 1-2 वर्षांनी बदल व्हायला लागला, म्हणजे 2 प्रकारचा बदल, माणसं सतत बदलणे किंवा त्याच व्यक्तीचा कॉन्स्टंटली सल्ला न मिळणे, तर मग त्याचा इम्पॅक्ट डायरेक्ट बिझनेसवरती येतो.
कारण कंपनी सेक्रेटरी किंवा चार्टर्ड अकाउंटंट किंवा कॉस्ट अकाउंटंट हे थोडेसे फायनान्शियल डॉक्टरसारखं काम करतात. बरोबर. त्यांना त्या बिझनेसची जेवढी जाण असते तेवढी ओनरच्या व्यतिरिक्त कोणालाही नसते, कारण ते बिझनेस ओनर बरोबर जगत असतात. सो त्या माणसांना व्यवसायाच्या जर्नीच्या सुरुवातीलाच त्यांच्या बरोबर राहणं आणि त्यांना ते पुढे कंटिन्यू करणं हे कधीही फायद्याचं आहे. म्हणूनच मला वाटतं की अकाउंटिंग सिस्टीम पण अगदी सुरुवातीपासूनच असणं गरजेचं आहे. सो अकाउंटिंग सिस्टीम अगदी फॉर्मल अकाउंटिंग सिस्टीम ठेवणं जर शक्य नसेल तर निदान जमा खर्चाचा एक ताळेबंद मांडता आला पाहिजे. व्यावसायिक म्हणून किंवा ओनर म्हणून, बिझनेसचा ओनर म्हणून आले किती आणि गेले किती हे तरी कळलं पाहिजे. कारण एक असतो अक्रूड प्रॉफिट आणि दुसरा असतो रिअलाइज प्रॉफिट. तर अक्रूड प्रॉफिट म्हणजे काय की इन्व्हॉइस काढले, पैसे आलेले नाहीयेत, तर तो प्रॉफिट रिअलाइजच झालेला नाहीये. तर पैसे येणं गरजेचं आहे. जेव्हा पैसे तुमच्या बँक अकाउंटमध्ये येतात तेव्हा त्याला आपण रिअलाइज प्रॉफिट म्हणतो. आणि बिझनेसच्या दृष्टीने रिअलाइज प्रॉफिटला सगळ्यात जास्त महत्व आहे. त्याला आपण कॅश फ्लो म्हणतो. जर बिझनेसचा कॅश फ्लो सस्टेनेबल नसेल, कॅश फ्लो पॉझिटिव्ह नसेल तर बिझनेस उभा राहू शकत नाही. आणि ज्या बिझनेसचा कॅश फ्लो निगेटिव्ह असतो त्याला कोणी मदतही करत नाही. सो अकाउंटिंग हा त्याचा सगळ्यात मूलभूत भाग आहे. अकाउंटिंग जर डे 1 पासून मेंटेन केलं आणि अगदी सोपं असतं. त्याच्यामध्ये आपण किती रेव्हेन्यू जनरेट करणार आहोत, कसा करतोय आणि त्याचे खर्च, म्हणजे त्याला पाय कसे फुटतात, त्या पैशाला आलेल्या रुपयाला पाय कसे फुटतात याची मांडणी करणं हेच अकाउंटिंग. खरं म्हणजे तुम्ही अतिशय सोप्या शब्दामध्ये या सगळ्या टर्म्सबद्दल आणि व्यवसायाच्या वृद्धीच्या गोष्टींबद्दल सांगतात. मला आता वाटतं की जर व्यवसाय सुरू झाला आहे आणि आम्ही काही सिस्टीम्स पाळतो, तुमच्यासारख्या सल्लागारांचा सल्ला घेतो आहोत, अशा वेळेला व्यवसायाचं वृद्धी होणं किंवा व्यवसायाची वाढ होणं याच्याकडे आता व्यावसायिकाचं आपोआपच लक्ष जातं. मला वाटतं की फायनान्शियली आपण आता व्यवसायाची वाढ करण्यासाठी तयार आहोत, हे कसं काय ओळखावं बरं? सो व्यवसायाची वाढ होण्यासाठी तयारी कशी बघावी की तुमचा टर्नओव्हरचा ग्रोथ रेट खूप चांगला आहे का, किंवा तुमचा प्रॉफिट ग्रोथ चांगला आहे का, किंवा कॅश फ्लो जे कन्सिस्टंटली वाढतायत का, किंवा अगदी सोपं उदाहरण, तुम्ही जर मॅन्युफॅक्चरिंग करत असाल तर तुमचं आउटपुट वाढलंय का, किंवा तुम्ही सर्व्हिसमध्ये असाल तुमच्याकडे काम करणारी माणसं वाढलेत का, किंवा नवीन एन्क्वायरीज येतात का, जागा सारखी कमी पडते का, किंवा सारख्या ऍसेट्स विकत घ्यायला लागतात का. म्हणजे आता सोपं उदाहरण, सॉफ्टवेअर सर्व्हिसेसमध्ये असाल तर दर महिन्याला जर लॅपटॉप घ्यायला लागत असतील तर याचा अर्थ माणसं येत आहेत, नवीन एम्प्लॉय येत आहेत. नवीन एम्प्लॉय काय येत आहेत, कारण नवीन धंदा येतोय. तर ह्या सगळ्या साईन्स आहेत की जिथे तुम्हाला दिसतंय की तुम्ही जे करताय त्याला ऍक्सेप्टन्स मिळतोय आणि व्यवसाय वाढीला सुरुवात झालेली आहे. तर या पॉइंटला समजावं की आता आपण पुढच्या उडीसाठी तयार आहोत. खूपच सहज सोप्या शब्दांमध्ये सांगितलं आणि जे प्रत्येकाला समजू शकेल. पण आता त्याच्या पुढे आणखी काही गोष्टी असतात ज्या टेक्निकल असू शकतात. जसं की आपण व्यवसाय वृद्धी करायची म्हणतो, मग अशा वेळेला पुन्हा एकदा प्रश्न पडतो की आता पुन्हा कर्ज घ्यायचं का आहे ती इक्विटी डायल्यूट करायची. या दोन्हीचे फायदे आणि तोटे जर आम्हाला सांगितले तर ते आणखी व्यावसायिकांना बरं पडेल. याला ग्रोथ डिलेमा म्हणतात की ग्रोथ करताना ग्रोथ ऍट विच कॉस्ट, आणि ती कॉस्ट कॅपिटलची कॉस्ट असावी का ती डेटची कॉस्ट असावी, आणि त्यामध्ये सुद्धा सिलेक्ट करणं की डेट घ्यायचं का इक्विटी घ्यायची. आणि हे सुद्धा कसं ठरतं, जसं मी मगाशी म्हणालो की कॉस्ट ऑफ इक्विटी ही कायम हाय असते, कारण एकदा आपण त्या इक्विटीला आतमध्ये आणलं की ती परमनंट कॅपिटल आहे. इक्विटी घेतल्यानंतर त्या माणसाला बाहेर पुन्हा काढता येत नाही आणि तो तहआयात आपले प्रॉफिट शेअर करत राहतो. तर आपली त्या इक्विटी पार्टिसिपेट करणाऱ्या माणसाला प्रॉफिट शेअर करण्याची लॉंग टर्ममध्ये तयारी आहे का, हा पहिला प्रश्न. ती जर तयारी असेल तर आपण इक्विटी इन्व्हेस्टमेंट घ्यावी. आपली जर ती तयारी नसेल आणि आपण थोडंसं व्याज शॉर्ट ड्युरेशनमध्ये 2 ते 3 वर्षाच्या ड्युरेशनमध्ये पे करायला तयार असू तर आपण डेट घ्यावं. पण डेट ब्रिंग्स लॉट ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी, कारण त्याचं रिपेमेंट असतं, त्याला आपण डेट सर्व्हिसिंग म्हणतो. आपल्याला व्याज रेग्युलरली द्यायला लागतं आणि ते ऑपरेशन्स मधनच जनरेट करायला लागतं, ते प्रॉफिटेबिलिटी मधनच यायला लागतं. सो इक्विटी आणि डेट हा डिलेमा इज अ क्लासिक डिबेट. पण प्रत्येक बिझनेसची रिक्वायरमेंट वेगळी असते. सो आता काही बिझनेसेसमध्ये ROI थोडासा लेट असतो किंवा सक्सेस यायला थोडासा उशीर होतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता समजा एखादी AI बेस्ड कंपनी असेल तर AIचं कमर्शियलायझेशन म्हणून त्याचा रेव्हेन्यू जनरेट व्हायला जर वेळ लागणार असेल तर त्या प्रकारच्या स्टार्टअपला इक्विटी कॅपिटल जास्त लागेल, कारण त्या प्रकारचा बिझनेस डेट ऑब्लिगेशन सर्व्हिस नाही करू शकणार, कारण कॅश फ्लोच नाहीयेत. तुम्ही जेव्हा एक्सपेरिमेंटेशन स्टेजमध्ये असता तेव्हा तुम्हाला सस्टेनन्स महत्वाचा असतो आणि कॅश सस्टेनन्स म्हणजे खर्च तर निघाले पाहिजेत. सो तिथे इक्विटी कॅपिटल घ्यावं. पण जिथे मार्जिनचा बिझनेस आहे, तुम्हाला माहिती आहे की एक प्रोडक्ट आहे, मॅन्युफॅक्चर करायचं, विकायचं, त्याचे पैसे येणार आहेत, तर तिथे कॅश फ्लोची सर्टन्टी असते. मग तिथे थोडं डेट आणि इक्विटी दोन्ही करावं. आता जेव्हा व्यवसाय वृद्धीबद्दल आपण बोलतो आहोत किंवा व्यवसाय वाढीबद्दल बोलतो आहोत, पण कधी कधी ही वाढ धोकादायक ठरू शकते. तर ती कशी काय, म्हणजे चुकीचा विस्तार होणं पण व्यवसायात अपेक्षितच नाहीये. बरोबर, काय सांगाल? जनरली होतं काय की अग्रेसिव्ह टार्गेट्स घेणं इक्विटी रेज करताना, म्हणजे इन्व्हेस्टरला सांगणं की मी 2 वर्षात 3 पट तुम्हाला रिटर्न देऊ शकतो किंवा 5 पट रिटर्न देऊ शकतो, किंवा आपण IPO करूया,
किंवा तुम्हाला मी 5 पटच्या वरती रिटर्न देऊन परत कॅपिटल पण रिटर्न करून देईन, तर ह्याला अग्रेसिव्ह टार्गेट म्हणतात. आणि हे जर बिझनेस करू नाही शकला तर ते ऑब्लिगेशन हे एक प्रकारचा अडसर ठरतं आणि मग त्याची पूर्तता करताना जास्त दमछाक होते. तर अशा अग्रेसिव्ह टार्गेट घेण्याच्या ऐवजी ते कॅल्क्युलेटेड डिसिजन घेणं आणि आपल्या व्यवसायासाठी पूरक काय आहे किंवा आपण काय कमिट केलेलं डिलिव्हर करू शकतो. आणि आम्ही नेहमी लोकांना सांगतो की तुम्ही कमिट लेस डिलिव्हर मोर. तिथे इन्व्हेस्टर तुमचा जास्ती आनंदी असतो, कारण तुम्ही ज्या गोष्टी सांगितल्या त्याच्याशी तुम्ही जर ते कायम त्याच्यावरती परफॉर्म करत राहिलात तर त्याचा फायदा प्रमोटरला पण होतो आणि इन्व्हेस्टरला पण होतो. आणि डेटचा विचार करायचा झाला तर ओव्हर लिव्हरेज टाळावं. ओव्हर लिव्हरेज म्हणजे काय की माझी पेईंग कपॅसिटी 100 आहे पण मी 200चं लोन घेऊन ठेवलंय, किंवा माझा टर्नओव्हर 100 आहे आणि माझ्याकडे 20च्या वरती लोन आहे. तर जनरली समजा वर्किंग कॅपिटल असेल तर 20% टर्नओव्हरच्या आपण साधारण वर्किंग कॅपिटल लिमिट अज्युम करतो आणि तेवढं लोन घ्यावं. त्याच्यावर ते जायला लागलं की मग ते जरा थोडासा अलार्मिंग असतं आणि मग ते अवॉइड करावं, कारण मग रिपेमेंट कपॅसिटी अफेक्ट होते आणि मग त्याचे लॉंग टर्म रिपरकशन्स आहेत. म्हणजे लोन जर रिपेच नाही करू शकलो तर पुन्हा बाउन्स बॅक करायला अनेक वर्ष लागू शकतात. जोशी सर, तुम्ही खरंच खूप सोप्या शब्दांमध्ये व्यवसाय सुरू करत असताना, त्याची वृद्धी करत असताना काय काय केलं पाहिजे आणि काय टाळलं पाहिजे हे सांगता आहात. तुमच्याशी असणारी ही चर्चा खूपच इंटरेस्टिंग आहे आणि आपण एका इंटरेस्टिंग मोडवरती येऊन थांबलेलो आहोत. पण रेडिओच्या कार्यक्रमाची वेळ लक्षात घेता आज आपण इथे एक ब्रेक घेऊयात आणि तुमच्याशी ही चर्चा अशीच पुढे सुरू ठेवूयात. श्रोते हो, तुम्ही ऐकत राहा. CA नरेंद्र जोशी तुम्हाला उद्या अधिक चांगल्या टिप्स आणि खूप चांगली खोलातली माहिती देणार आहेत तुमच्या व्यवसायाच्या वृद्धीबाबत. तसंच तुमचा प्रॉफिट अर्थात नफा वाढवण्यासंबंधीच्या काही टिप्स आपण CA नरेंद्र जोशी यांच्याकडून नक्की ऐकूयात. तेव्हा ट्यून इन टू विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ FM 107.4 MHz. जोशी सर, आज तुम्ही इथं आलात आणि आमच्या सगळ्या श्रोत्यांना माहिती दिलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूयात उद्याच्या भागात याच वेळेला याच चॅनलवरती. धन्यवाद. धन्यवाद. मित्रो, आताच आपण व्यवसायासाठी करावी लागणारी आर्थिक तरतूद आणि त्याचं नियोजन याविषयी माहिती घेतलीत CA नरेंद्र जोशी यांच्याकडून. त्यांच्याशी या विषयावर संवाद साधला होता श्री दत्तने. आज या मुलाखतीचा भाग पहिला आम्ही प्रसारित केला. या मुलाखतीचा भाग दुसरा आपण उद्या विद्यावाणीवरून याच वेळेत ऐकणार आहोत. नवयुगाची ज्ञानमाला हा कार्यक्रम आपण गरजे मराठी ग्लोबल यांच्या सहकार्याने प्रसारित करीत आहोत. मित्रहो, या कार्यक्रमाविषयी आपण आपल्या प्रतिक्रिया आपण आम्हाला 744-722-1074 अर्थातच 7447221074 या क्रमांकावर अथवा विद्यावाणी FM@gmail.com या मेल आयडीवर कळू शकता. ऐकत रहा विद्यावाणी 107.4 FM, आपला आवाज आपला रेडिओ. विद्यावाणी सामुदायिक रेडिओ आपण ऐकत आहात 107.4 FM वर. प्रसारणात यानंतर आपण ऐकणार आहोत कार्यक्रम नवयुगाची ज्ञानमाला. गरजे मराठी ग्लोबल यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम आपण विद्यावाणीवरून प्रसारित करीत आहोत. काल या कार्यक्रमात आपण CA नरेंद्र जोशी यांच्याकडून व्यवसायासाठीची आर्थिक तरतूद आणि आर्थिक नियोजन याविषयी माहिती घेत होतो. मित्रहो, आज या मुलाखतीचा भाग दुसरा आम्ही प्रसारित करीत आहोत. त्यांच्याशी या विषयावर संवाद साधला आहे श्री दत्तने. ऐकूयात कार्यक्रम नवयुगाची ज्ञानमाला. श्रोते हो, नमस्कार. नवयुगाची ज्ञानमाला या कार्यक्रमात मी श्री दत्त तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, गरजे मराठी ग्लोबल या संस्थेच्या सहकार्यातून ही मालिका आपण विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्रावरून अर्थात 107.4 FM वरून ऐकतो आहोत. आपल्याला आठवत असेल, कालच्याच भागामध्ये आपण व्यवसायाचं वित्त आणि आर्थिक शिस्त या विषयावरती बोलायला सुरुवात केलेली होती आणि आपल्याला मार्गदर्शन करत होते CA नरेंद्र जोशी सर. कालचा आपला जो भाग आहे तो अतिशय इंटरेस्टिंग पॉईंटवरती येऊन थांबलेला होता. कालच्या भागात आपण असं जाणून घेतलं की कुठलाही व्यवसाय जर सुरू करायचा असेल तर काही आर्थिकदृष्ट्या तयारी आपल्याला करावी लागते. त्याचबरोबर काही सल्लागारांची मदत आपल्याला लागते. व्यवसाय पुढे नेत असताना आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींच्याकडे लक्ष द्यावं लागतं, जसं की कर्ज घ्यावं की इक्विटीमध्ये जावं, फंडिंग कसं उभं करावं, या सगळ्या गोष्टींबद्दल CA नरेंद्र जोशी सरांनी आपल्याला माहिती दिलेली आहे. आणि आता आपण अशा टप्प्यावरती आलेलो आहोत की आपला व्यवसाय अधिक पुढे न्यायचा असेल तर आपल्याला आपल्या व्यवसायामध्ये शिस्त कशी आणायला पाहिजे, त्याचबरोबर अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या शिस्तीत राहून देखील आपल्याला जोखीम घेता येईल
त्या सगळ्यांवरती जाणून घेणार आहोत. आणि म्हणूनच आज आम्ही विद्यावाणीच्या स्टुडिओमध्ये पुन्हा एकदा CA नरेंद्र जोशी सरांना आमंत्रित केलेलं आहे. सर नमस्कार आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं या मालेमध्ये, जिचं नाव आहे नवयुगाची ज्ञानमाला. नमस्कार. मी आत्ताच आमच्या श्रोत्यांना सांगितलं की आपण काल खूप इंटरेस्टिंग विषयावरती थांबलो होतो आणि आता आमचा व्यवसाय सुरू झाला आहे आणि थोडासा पुढे सरकलेला आहे. तेव्हा असं आम्हाला वाटतं की प्रॉफिट मिळवायचे दिवस आहेत. आता ते चांगले दिवस ज्याचं स्वप्न एकत्रितपणे सगळ्यांनी पाहिलं होतं, एक एकल व्यावसायिक असो किंवा भागीदारी असो किंवा एक मोठी फर्म असू दे, या सगळ्यांचा उद्देश एकच असतो की प्रॉफिट कमावणं. पण जसा प्रॉफिट कमवायला लागतो तसं असं म्हणतात, मोठ्या माणसाने सांगून ठेवले की आपल्या अंगी डिसिप्लिन, शिस्त खूप असणं गरजेचं आहे. या सगळ्याकडे जाणारच आहोत, पण आधी प्रॉफिटविषयी काही गोष्टी जाणून घ्यायच्या. ते म्हणजे की प्रॉफिट आणि कॅश फ्लो या दोन टर्म्स नेहमी वापरल्या जातात. तुमच्यासारखे लोक तर नेहमीच वापरतात सल्ला देत असताना, पण बरोबर. याच टर्म्स विषयी आधी जाणून घेऊयात आणि मग आपण पुढे जाऊयात. सो प्रॉफिट जर आपण बुकिश कॉन्सेप्टने जर विचार केला तर विक्री वजा खर्च हे इज इक्वल टू प्रॉफिट. पण ज्याला आपण कॅश प्रॉफिट म्हणतो की रिअलाइज प्रॉफिट म्हणतो, विक्री करून आलेले पैसे जेव्हा आपल्या बँकेमध्ये रिफ्लेक्ट होतात आणि त्यातनं आपण आपले सगळे खर्च काढू शकतो, त्याला आपण कॅश प्रॉफिट म्हणतो. तो कुठल्याही व्यावसायिकाचा भर हा कायम कॅश प्रॉफिट जनरेट करण्यावरतीच असावा, कारण कॅश प्रॉफिटच तुम्हाला मोठं व्हायला मदत करतो. मी जर नुसतंच विकत राहिलो आणि मला जर रिकव्हरी करताच नाही आली किंवा रिकव्हरीला मी जर कच्चा असेन किंवा मी ते करू नाही शकलो एफिशियंटली, तर त्याचा इम्पॅक्ट माझ्या बिझनेसवरती डायरेक्टली येणार आहे. इम्पॅक्ट कसा येणार आहे तर माझं फायनान्शियल डिसिप्लिन ब्रेक होतो, मला अजून कॅपिटल आणायला लागतं, माझा ओरिजिनल बिझनेस प्लॅन चेंज होतो, मला ॲडिशनल इक्विटी उभी करायला लागते आणि मग त्या फंडिंग चॅनल्सला ओपन करायला चॅलेंजेस जेव्हा येतात तेव्हा तुमची व्यवसायावरची दृष्टी दुसरीकडे जाते, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन हलतं आणि मग तुम्ही ज्या ऊर्जेने काम करायला पाहिजे तुम्ही करू शकत नाही. त्यामुळे तो डिसिप्लिन म्हणजे विकणा एवढाच रिकव्हर करण्याचा डिसिप्लिन चांगला हवा. तो डिसिप्लिन चांगला असेल तर कॅश प्रॉफिट बुक्समध्ये जनरेट होतील, ते बँकेत दिसतील सुद्धा आणि त्यातनं पुढची ग्रोथ शक्य होते. पुढची ग्रोथ म्हणजे अर्थातच सरप्लस कॅश किंवा आपल्याकडे जो शिल्लक राहणारा जो पैसा आहे. पण मग याचाही पुन्हा विचार करायला लागतो की जेव्हा एखादा व्यवसाय खूप चांगला चालतो, तुमच्यासारख्या सल्लागारांची मदत मिळते आणि आपण पुढे जातो, पुढे जेव्हा जातो आपल्या मेहनतीने, तेव्हा सरप्लस कॅश आपल्याकडे राहते, तर ती पुन्हा रिइन्व्हेस्ट करावी का बाहेर आणखीन एखाद्या व्यवसायामध्ये करावी? कारण असं पाहतो आपण की अशा वेळेला खूप सारे लोक सल्ला देणारे समोर येतात. बरोबर. प्रत्येक बिझनेससाठी ना एक कॅपिटलची सतत रिक्वायरमेंट असते आणि आपण असं धरूयात की व्यवसाय हा चिरंतन वाढत जाणार आहे आणि जर तो वाढत जाणार आहे तर त्याची कॅपिटलची रिक्वायरमेंट ही वाढतच राहणार. त्यामुळे जर जनरेट झालेली लिक्विडिटी जी सरप्लस कॅशच्या स्वरूपात आहे ती जर आपण सतत व्यवसायातनं काढून घेत राहिलो किंवा ती जर आपण दुसरीकडे डायव्हर्ट केली, म्हणजे आता उदाहरण देतो की माझा व्यवसाय आहे, त्याच्यामध्ये मला नफा झाला आणि वर्षाच्या शेवटी नफा झालेला मी जर सगळा सॅलरीच्या स्वरूपात काढून घेतला किंवा प्रॉफिट शेअरच्या स्वरूपात काढून घेतला आणि बिझनेस पूर्ण रिकामा केला, तर माझा बिझनेस पुन्हा सस्टेन होणारच नाही. तर त्याला आपण एक कॅपिटल रिइन्व्हेस्टमेंट रेट म्हणतो किंवा प्रॉफिट रिइन्व्हेस्टमेंट रेट म्हणतो. म्हणजे काय की जो त्या वर्षामध्ये नफा होतो किंवा त्या फायनान्शियल पिरियडमध्ये जो नफा होतो त्यातला काही सर्टन पर्सेंटेज नफा हा व्यवसायामध्ये पुन्हा इन्व्हेस्ट झालाच पाहिजे. तो जर इन्व्हेस्ट झाला तरच पुढची ग्रोथ शक्य आहे किंवा पुढचं कॅपिटल रेज करणं शक्य आहे. खरं, आपण जर स्वतःचाच प्रॉफिट बिझनेसमध्ये आणला नाही आणि सगळी लिक्विडिटी, ज्याला आपण लिक्विडिटी सकआउट करून घेणं म्हणतो, तसं झालं तर पुढच्या वर्षी सुरुवात परत पुनश्च हरिओमनी करायला लागते. म्हणजे परत कॅपिटल जुळाजुळ करा, परत लोन घ्या, मग तुम्ही जैसे ते राहता, ग्रोथ मिळत नाही. टर्नओव्हर एक ठराविक लेवलला जाऊन फ्रीज होतो किंवा ठराविक मॅनपॉवरला जाऊन आपण थांबतो किंवा मॅन्युफॅक्चरिंग लाईन असेल ती एकच राहते, ती मोठी होत नाही. कारण आपण व्यवसायामधला पैसा बाहेर काढून घेतला तर व्यवसाय मोठा होणारच नाही. सो हा डिसिप्लिन खूप गरजेचा आहे की कंपनी धुवून काढू नका, पैसे थोडे ठेवा आणि ते मोठे व्हायला त्याला जरा जागा द्या. कारण हा मुद्दा सगळ्यात महत्वाचा आहे. म्हणजे मी तरी असं बरेचदा पाहिलेलं आहे की जेव्हा नव्यानं एखादा तरुण व्यवसायात उतरतो तेव्हा त्याला लक्षात येत नाही की व्यवसायातले पैसे आणि वैयक्तिक पैसे हे वेगळे राहिले पाहिजेत, तिथून सगळा प्रॉफिट काढून घेता नाही आला पाहिजे. तसंच दुसऱ्या बाजूला आपण असंही होतो की कधी कधी वेगळ्या पद्धतीची माणसं असतात, तो सगळाच्या सगळा प्रॉफिट ते व्यवसायात टाकतात. ते योग्य आहे का? आणि दुसरं म्हणजे मी मगाशी सांगितलं तसं की वैयक्तिक आणि व्यवसायातल्या पैशांची सरमिसळ नको करायला, यासाठी काय करायला पाहिजे? सो आता इथे सगळ्यात महत्वाचा मुद्दा कुठला लक्षात घ्यायला पाहिजे की जो व्यवसाय करणारा व्यक्ती आहे त्याची फायनान्शियल नीड काय आहे. त्याची फायनान्शियल नीड जर त्याच्या बाकीच्या सोर्सेस ऑफ इन्कम मधनं किंवा मे बी फॅमिलीतनं भागत असेल तर त्यांनी व्यवसायातले पैसे व्यवसायात पूर्ण ठेवले तरी काहीही हरकत नाही, कारण त्याला मल्टिप्लायर बेनिफिट होतो. कारण ते कॅपिटल वाढत राहतं. बरोबर. पण जर तुमची फायनान्शियल नीड भागत नसेल आणि तुम्हाला एक लिव्हिंग एक्सपेन्सेस आपण ज्याला म्हणतो, जगण्यासाठी लागणारा खर्च,
तेवढा तरी व्यवसायातनं निघाला पाहिजे आणि उरलेले तुम्ही व्यवसायामध्ये ठेवा आणि ते प्रत्येक माणसाप्रमाणे बदलणार. पण त्या गरजा सुद्धा लिमिटेड ठेवणं. लिमिटेड म्हणजे आता तात्विकदृष्ट्या प्रत्येकाचं मत वेगळं असेल याच्यामध्ये. उदाहरण देतो मी की व्यवसाय चांगला चालायला लागला तर मोठी गाडी घेणं, तर ते खरंच व्यवसायासाठी पूरक आहे का? ती गाडी आपण पोस्टपोन करू शकतो का? आपण उबरनी प्रवास करू शकतो का? आपल्या व्यवसायाला भांडवलाची जास्त गरज आहे तर ते व्यवसायात ठेवलं तर ते जास्त रिटर्न्स देऊ शकतं का? कारण गाडी शेवटी डेप्रिशिएटिंग ॲसेट आहे. बरोबर. ती शोरूममधनं बाहेर पडली की त्याची किंमत निम्मी होते. पण तेच पैसे जर व्यवसायात राहिले तर ते वृद्धिंगत होत राहतात किंवा ते वाढत राहतात. हा शेवटी पर्सनल चॉईस आहे आणि तो प्रत्येकाने त्याचा विचार गांभीर्याने करायला पाहिजे. खरंच तुम्ही जेव्हा सांगता आहात तेव्हा लक्षात येतं की व्यवसायातल्या पैशांचा नेमका कशा पद्धतीने उपयोग केला पाहिजे. म्हणूनच मला वाटतं की तुम्ही आतापर्यंत काही हजार लोकांना सल्ला दिला आहे आणि त्यांच्या व्यवसाय वृद्धीसाठी मदत करत आहात. पण व्यवसायातून निर्माण होणारा जो पैसा आहे ना तो नेमका कुठं आणि कसा वापरला जातो याचं देखील ज्ञान प्रत्येक व्यावसायिकाला असलंच पाहिजे ना. बरोबर. सो व्यवसायात निर्माण होणारा पैसा जर व्यवसायात लगेच वापरला जाणार नसेल तर तो इन्व्हेस्ट करावा. आणि इन्व्हेस्ट करण्यासाठी बरेच अव्हेन्यूज अवेलेबल आहेत. म्हणजे अगदी बँकेमध्ये फिक्स डिपॉझिट ठेवण्यापासून ते बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्ट करणं, म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करणं किंवा एखादा सल्लागार घ्यायचा, फायनान्शियल सल्लागार, आणि तो तुम्हाला इन्व्हेस्ट करायला मदत करेल. पण मी जनरली माझ्या क्लायंट्सला तरी सांगत आलोय की तुम्ही बँकेमध्येही ठेवा आणि इन्व्हेस्टमेंट्सही करा. बँकेत ठेवणे होतं काय, तुमची बँकेतली पत सुधारायला लागते. कारण जेव्हा ज्या बँकेने तुम्हाला अकाउंट उघडायला मदत केलेली असते तिथे जर तुम्ही फिक्स डिपॉझिट ठेवायला सुरुवात केली तर तुमचा एक बँकेमध्ये एक क्रेडिट स्कोअर किंवा एक एक्सपिरियन्स डेव्हलप व्हायला लागतो आणि मग बँक तुम्हाला लोनच्या वेळेला किंवा पुढच्या वाटचालीसाठी मदत करायला तयार होते. सो ती रिलेशनशिप बिल्डिंग जो सगळा कोअर फॅक्टर आहे तो आपण थोडासा इथे एन्शोर करू शकतो, ज्याचा आपल्याला लॉंग टर्ममध्ये नक्कीच फायदा होतो. आणि इन्व्हेस्ट करताना कायम टर्म बघावी इन्व्हेस्टमेंटची, की मला पुढचं कॅपिटल कधी लागणार आहे. म्हणजे आता एखादा मॅन्युफॅक्चरिंग व्यवसाय असेल आणि मशीन समजा नवीन घ्यायचंय, 6 महिन्यांनी घ्यायचंय, तर 6 महिन्यासाठी मी पैसे जमा करू शकतो फिक्स डिपॉझिटमध्ये, किंवा मी दर महिन्याला थोडे थोडे पैसे बाजूला करून 6 महिने पैसे गोळा करू शकतो. तर हा डिसिप्लिन अंगी बांधणं आणि त्याचा बेस हा फायनान्शियल प्लॅन असणं किंवा बिझनेस प्लॅन असणं हे खूप गरजेचं आहे. तरच ते शक्य आहे. नाहीतर अचानक फायनान्शियल प्लॅन करायला घेतला किंवा बँक अकाउंटमधनं आपण पैसे काढून इन्व्हेस्ट करायला घेतले तर ते होत नाही. त्याला काहीतरी प्लॅन हवा आणि त्याचं एक्झिक्युशन प्रॉपर हवं. तुमच्यासारखे सल्लागार जे आहेत ते बरेचदा इन्व्हेस्टमेंटचा विचार जेव्हा जेव्हा येतो तेव्हा दुसरी एक गोष्टीकडे आम्हाला वळवतात, ते म्हणजे की टॅक्स प्लॅनिंग करणं. ते पण खूप व्यवसायाला गरजेचं आहे. तर इन्व्हेस्टमेंट आणि टॅक्स प्लॅनिंग यांचा असा काही संबंध आहे का? सो इन्व्हेस्टमेंट आणि टॅक्स प्लॅनिंगचा संबंध आहे आणि नाही पण. कारण टॅक्स इज सर्टन. म्हणजे असा एकही जिवंत व्यक्ती नाही की ज्याला टॅक्स भरायला लागत नाही. जर तुम्ही नफा कमावला तर तुम्हाला टॅक्स भरायलाच लागतो. पण ऍट द सेम टाइम इन्व्हेस्टमेंट करताना टॅक्सचा विचार करावा का, किंवा ती एफिशियन्सी प्रत्येक इन्व्हेस्टमेंटमध्ये आणण्याचा प्रयत्न करावा का, किंवा त्याच्यावर किती वेळ घालवावा. तर हे करण्याची सुरुवात ही तुमच्या पहिल्या इन्व्हेस्टमेंटपासून होते. जेव्हा आपण पहिली इन्व्हेस्टमेंट करतो तेव्हाच जर आपल्याला योग्य सल्ला मिळाला किंवा योग्य फायनान्शियल ऍडवायझर मिळाला आणि इन्व्हेस्टमेंटचं एक कोष्टक तयार केलं की कुठल्या प्रकारच्या इन्व्हेस्टमेंटला काय प्रकारचा टॅक्स भरायला लागतो, तर तो निर्णय तुमचा कायमचा पक्का होतो. कारण इन्व्हेस्टमेंटचे टॅक्स हे रेट सारखे बदलत नाहीत, त्यामुळे त्याच्यावरती लॉस प्लॅनिंग करायची गरज नसते. टॅक्स हा वर्षा शेवटी भरायचा असतो. पण आपण जर एकदा ते कोष्टक करून स्वतःच्या मनाशी पक्क केलं आणि ते आपल्या बिझनेस प्लॅनमध्ये इन्क्लूड केलं तर आपल्याला रोज त्याच्याविषयी विचार करायला लागणार नाही. पण टॅक्स मात्र नक्की भरायला लागेल. हो, वर्षाच्या शेवटी भरायचा आहेच येतो. हो. श्रोते हो, नवयुगाची ज्ञानमाला हा कार्यक्रम आपण ऐकतो आहोत विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्रावरून. आणि आज या कार्यक्रमात आपल्याला CA नरेंद्र जोशी सर मार्गदर्शन करतायत की आपण आपल्या व्यवसायाची वृद्धी करत असताना डिसिप्लिन कसं राहिलं पाहिजे, त्याचबरोबर आपल्याला टॅक्स असेल, इन्व्हेस्टमेंट असेल, या गोष्टींची काळजी कशी घेतली पाहिजे. याच्यानंतर सर मला एक छोटासा प्रश्न विचारायचा की आता अलीकडच्या काळात आपण पाहतो आहोत की GST असू दे किंवा आयकर असू दे, या आपण स्वतः डिक्लेअर करण्याच्या गोष्टी आहेत. पण अनेकदा असं होतं की विभागाकडून कधी कधी आपल्या मोबाईलवरती मेसेजेस येतात, तर ते वाचले गेले कधी कधी जातात, कधी कधी ते स्किप होतात. त्याच्याविषयी काय सांगाल की आपल्या आर्थिक स्थितीवरती या सगळ्या गोष्टींचा परिणाम होऊ शकतो का? नक्कीच परिणाम होऊ शकतो. आणि आता आपण अशा युगामध्ये राहतोय की आपलं सरकार हे आपल्यापेक्षा पुढे आहे. टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट किंवा डेटा इंटिग्रेशनच्या बाबतीत सरकार हे मी म्हणेन 10 पावलं नाही 50 पावलं पुढे. त्यामुळे आपण जर त्याला कॅचअप नाही करू शकलो तर त्या नॉन कम्प्लायन्सची कॉस्ट ही आपल्यालाच भरायला लागते. त्यामुळे आयकर विवरणपत्र किंवा आपण ज्याला इन्कम टॅक्स रिटर्न म्हणतो ते दाखल करणं असू देत किंवा त्याच्या आसपासच्या ज्या फॉर्मॅलिटीज असतात त्या असू देत, तर त्याच्यासाठी योग्य प्रकारचा सल्ला घेणं हे खूप महत्वाचं आहे. प्रत्येक वेळेला ते DIY म्हणजे डू इट युअर सेल्फ माध्यमातून करता येईलच असं नाही.
सो करता येत असेल तर चांगली गोष्ट आहे, पण जर त्यामध्ये जोखीम असेल तर मी तर असा सल्ला देईन की तुम्ही व्यावसायिकाचं मार्गदर्शन घ्यावं आणि त्याच्या मार्गदर्शनाखालीच ते विवरणपत्र दाखल करावं. मला तर वाटतं की नवीन व्यवसाय ज्यांनी सुरू केला त्यांनी तर नक्कीच मार्गदर्शकांच्याकडे यायला हवं. मी नेहमी सांगतो की तुम्ही व्यवसाय करताना तुमची एनर्जी कुठे डायव्हर्ट करणार, तुम्ही ती एनर्जी रिटर्न भरण्यावरती घालवणार आहात का तुम्ही काम करणार घालणार आहात. आणि इन्कम टॅक्स रिटर्न किंवा जीएसटी रिटर्न हे सिग्नल सारखे आहेत. आपण घरातून बाहेर पडताना आपण गृहीत धरतो ना की मला रस्त्यात सिग्नल लागणार आहे आणि लाल दिवा दिसला मला थांबायचंय. तसंच जीएसटी रिटर्न आहे, तसंच इन्कम टॅक्स रिटर्न आहे. त्याचा अवडंबर नाही झाला पाहिजे. तर ते ज्या व्यक्तीचं काम आहे त्याला ते देऊन मोकळं व्हा आणि तुम्ही व्यवसाय निवांतपणे करा. ते स्वतः करण्याच्या फंदात पडू नका. हो, जसं या सगळ्या गोष्टींच्यावरती आपण आपले CFO यांच्यावरती विसंबून असतो, तसंच आणखीन एक गोष्ट आहे की जिच्यावरती आपल्याला कोणालाच विसंबून राहता येत नाही, ती अचानकपणे आपल्याच अंगावर येऊन पडते, ती म्हणजे जोखीम किंवा रिस्क. त्याची सगळी जबाबदारी आपल्या स्वतःलाच घेणं गरजेचं आहे. पण रिस्क मोजता येते का भविष्यात? कशा पद्धतीनं ती येणार आहे? अशी काही लक्षणं वगैरे दिसू शकतात का? तुम्हाला इतका अनुभव आहे, अनेक साऱ्या व्यावसायिकांना तुम्ही मदत करत आहात, तर काही लक्षणं असतात का जोखमीची? सो जोखमीची लक्षणं म्हणण्यापेक्षा मी रिस्क मॅनेजमेंट आणि रिस्क मिटिगेशन या दोन गोष्टींवरती प्रत्येक व्यावसायिकांनी विचार करावा आणि त्याचं प्लॅनिंग सुद्धा असावं. म्हणजे आता कंप्लायन्सेस कुठल्या प्रकारचे ऍप्लिकेबल आहेत, त्याची फ्रिक्वेन्सी काय आहे, ते नाही केले तर काय होतं आणि ते वेळच्या वेळी केले तर फायदा काय होतो आणि ते करण्यासाठी मला कोणाची मदत लागणार आहे. हे व्यवसाय करत असताना या गोष्टींची पूर्तता झालीच पाहिजे आणि प्रत्येक कंप्लायन्स झाल्यानंतर त्याची पोच सुद्धा स्वतःकडे आली पाहिजे. म्हणजे बऱ्याचदा काय होतं, व्यावसायिक एखादी गोष्ट जेव्हा आउटसोर्स करतात तेव्हा आउटसोर्स करणाऱ्या माणसावरती सगळा कारभार सोपवून ते व्यवसायामध्ये बऱ्यापैकी बिझी असतात, पण त्याची पोच त्यांना कधीच मिळत नाही. तर ती मागणं आणि त्याची अकाउंटेबिलिटी ठेवणं, कारण तुम्ही जसं म्हणालात तसं सगळी रिस्क आणि रिस्पॉन्सिबिलिटी व्यवसाय करण्याची स्वतःची असते. बरोबर. रिटर्न करायला किंवा अकाउंटिंग करायला किंवा फायनान्सेस मॅनेज करायला तुम्ही जरी दुसरा कोणी व्यक्ती ठेवलात किंवा आउटसोर्स केलं तरी बिझनेस ओनर म्हणून सगळी रिस्क तुमच्यापाशी येऊन उभी राहते आणि तिथे शेवटी आपल्याला उत्तर द्यायचं असतं. त्यामुळे तो डिसिप्लिन असणं खूप गरजेचं आहे की जरी एखादं काम बाहेर दिलेलं असलं तरी त्याच्यावरती आपला कंट्रोल आहे ना, त्याला आम्ही रिस्क मॅनेजमेंट म्हणतो. आणि मिटिगेशन म्हणजे तो कंट्रोल आपण कंटिन्युअसली चेक करतोय ना, म्हणजे त्याचं काम वेळेवर होतंय ना, त्याची पोच मिळते ना, आणि त्याच्यामध्ये जर कुठे कमी जास्त होत असेल तर त्या गोष्टी सुधारणं किंवा त्या सुधाराला सांगणं हे शेवटी व्यावसायिकाचंच काम आहे. अर्थात प्रत्येक व्यावसायिकाने याबाबतीत जागरूक असलंच पाहिजे. आणि व्यवसाय आपला स्वतःचा आहे, माझा आहे, तर माझा त्याच्यावरती संपूर्णपणे ताबा असला पाहिजे, कंट्रोल असला पाहिजे, तर आणि तरच माझा व्यवसाय उत्तम प्रकारे पुढे जाऊ शकेल. या पॉईंटवरती मला तुम्हाला असं विचारायचं की आपण नेहमी ब्रेक इव्हनचा विचार करत असतो, तर या उद्योजकांनी ब्रेक इव्हनचा विचार करत असताना नेमकं काय समजून घेतलं पाहिजे? काय सल्ला द्याल या सगळ्या नव्या व्यावसायिकांना? सो ब्रेक इव्हनचा विचार करताना आपलं कॅपिटल जेव्हा रिकव्हर होतं किंवा आपण जेव्हा त्या व्यवसायामधनं इनिशियल इन्व्हेस्टमेंट पूर्ण काढू शकतो त्याला आपण ब्रेक इव्हन पॉईंट म्हणतो. तर त्या ब्रेक इव्हन पॉईंटला तुम्ही ऍक्च्युली कॅपिटल सरप्लसमध्ये नसता पण इक्वल लेवलला असता की इन्व्हेस्ट केलेले पैसे आणि त्याच्या अगेन्स्ट आलेलं उत्पन्न हे सेम असतं. खरी जर्नी त्याच्यानंतर चालू होते, खरे प्रॉफिट त्याच्यानंतर दिसतात आणि खरी ग्रोथ ही ब्रेक इव्हनच्या नंतर असते. पण ब्रेक इव्हन हा एक सायकोलॉजिकल पॉईंट असतो की तुम्ही जी सुरुवात केलेली आहे त्याला ऍक्सेप्टन्स मिळतोय आणि तुम्ही सस्टेन करू शकता. ही एक पॉझिटिव्ह साईन असं आपण गृहीत धरू शकतो. या टप्प्यापासून आपला व्यवसाय वृद्धी होणार आहे आणि इथून पुढे नक्कीच लॉंग रनमध्ये आपला हा व्यवसाय सुरू राहणार आहे याची ज्या क्षणाला खात्री मिळते तोच हा पॉईंट असं आपण म्हणायला हरकत नाही. आता अलीकडच्या काळात आपण पाहतो की वेगवेगळ्या सरकारी योजना आहेत, MSME लोन्स आहेत, या सगळ्यांबद्दल आमच्या नवउद्योजकांना काय सांगाल? सो MSME लोन्स किंवा MSME साठी मिळणाऱ्या सबसिडीज हा खूप मोठा विषय आहे आता आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे सेक्टर्स आहेत. स्टेट गव्हर्नमेंटच्या सबसिडीज आहेत, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या सबसिडीज आहेत किंवा काही बँक्स आहेत किंवा आपली जी मुद्रा लोनची जी कॉन्सेप्ट आहे की जिथे तुम्हाला विदाऊट कोलॅटरल लोन मिळतं. त्यात जर महिला उद्योजक असतील तर अजूनच चांगलं, कारण लोन मिळण्याची शक्यता वाढते. कारण सरकारची अशी इच्छा आहे की महिला उद्योजकांनी उद्योग चालू करावेत आणि त्याच्यासाठी फायनान्स त्यांना अवेलेबल व्हावा, त्याच्यासाठी त्यांना फिरावं लागू नये, त्याच्या वाचून अडून राहता कामा नये आणि त्यातनंच खरे पुढचे उद्योजक तयार होतील. कारण जेव्हा 100 जण मुद्रा लोन घेतील तेव्हा त्याच्यातले 10 बिझनेसेस खूप मोठे होणार आहेत. बाकीचे पण चालतील पण जो मोठा होण्याचा रेट असतो त्याच्यामध्ये बऱ्यापैकी
थोडासा फॉल असतो, सगळेच काही त्या लेवलला जाऊ शकत नाही. बरोबर. पण तो इनिशियल सपोर्ट जो असतो तो महत्वाचा आहे. आणि त्या स्कीम्सची माहिती असणं, त्याच्याविषयी वाचणं, आणि आता सोशल मीडियामुळे किंवा डिजिटल क्रांतीमुळे या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत, म्हणजे नॉलेज ऍक्सेसेबल आहे. तर त्या ऍक्सेसेबल नॉलेजचा कशा पद्धतीने वापर करता येईल, त्याचं आपल्या बिझनेसमध्ये आपण त्याला कसं लिंक करू शकू किंवा त्याचा फायदा कसा घेऊ शकतो, याचा प्रत्येक व्यावसायिकांनी विचार करायलाच हवा. जोशी सर, तुम्ही एक आर्थिक सल्लागार या नात्यानं आम्हाला एखाद्या व्यवसायात कसा प्रवेश करावा, तिथं कोणकोणत्या जोखीमी असतात, त्याचबरोबर इन्व्हेस्टमेंटकडे कसं पाहावं, आपल्या कॅपिटलकडे कसं पाहावं, ब्रेक इव्हन पॉईंटबद्दल कसं, शिवाय अनेक सरकारी योजनांमधून देखील आपण कसा त्याच्या बाबतीतला आपला दृष्टिकोन कसा पाहिजे हे सगळं सांगितलं. आता आपण कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यावरती आहोत. तर मला तुम्हाला एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा की अनेक सारे नवीन उद्योजक जेव्हा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करतात, तेव्हा या नव्या एंटरप्रेन्योर्सना महत्त्वाचा असा आर्थिक जर सल्ला द्यायचा असेल तुम्हाला, तर काय द्याल? सो महत्वाचा आर्थिक सल्ला म्हणजे आपली काम करण्याची शक्ती योग्य ठिकाणी जर तुम्हाला वापरायची असेल तर सिच्युएशनल अवेअरनेस फार महत्वाचं आहे. तुमच्याबरोबर कोण काम करणार आहे ते तुम्हाला माहिती हवं आणि त्याच्यासाठी लागणारं भांडवल तुम्हाला माहिती हवं. या जर गोष्टी माहिती असतील तर तुम्ही सक्सेसफुल होऊ शकता, कारण ऑपॉर्च्युनिटीज भरपूर आहेत. भारतात तर भयंकर ऑपॉर्च्युनिटीज आता काम करण्यासाठी, आणि सरकारही त्या दृष्टीने पूरक योजना करते, पावलं उचलते. प्रत्येक स्टेट गव्हर्नमेंटमध्ये आता चढाओढ लागलेली आहे व्यावसायिकांना आकर्षित करण्यासाठी, तर त्याचा फायदा घेणं शक्य आहे. प्रोव्हाइडेड त्याच्यासाठी माइंडसेट असला पाहिजे, ग्रोथ माइंडसेट किंवा बिझनेस माइंडसेट असला पाहिजे, आणि तो स्वतःलाच करायला लागतो. तो बाहेरून येऊ शकत नाही किंवा तो इंजेक्शन टोचून येऊ शकत नाही, तो अंतस्फूर्तीतनंच येऊ शकतो. ही खरी महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून मला वाटतं की आपण वैयक्तिक आयुष्यात देखील आणि व्यावसायिक आयुष्यात देखील अतिशय डिसिप्लिन राहणं आणि शिस्तबद्ध अशा पद्धतीनं आपला व्यवसाय करणं हे खूप गरजेचं राहतं. श्रोते हो, नवयुगाची ज्ञानमाला या कार्यक्रमात आज आपण आपला व्यवसाय सुरू करत असताना आपल्याला कोणत्या गोष्टींकडे काळजीपूर्वक पाहायला हवं, त्याचबरोबर आपण आपल्या जोखीमी कशा कमी करू शकतो आणि नवीन व्यावसायिकांनी कोणकोणती काळजी घेतली पाहिजे या सगळ्याविषयीची माहिती ऐकलीत. आणि ही माहिती आज आपल्याला दिली होती CA नरेंद्र जोशी सर यांनी. सर, आपण अतिशय सोप्या आणि सहज भाषेमध्ये आमच्या सर्व श्रोत्यांना ही माहिती दिलीत, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. मी आशा करतो की आजच्या या कार्यक्रमानंतर अनेक सारे नवोद्योजक आपला आर्थिक विषयातला थोडासा जो विचार आहे तो बदलतील आणि शिस्तबद्धतेकडे थोडा अधिक कल त्यांचा वाढेल. आपल्या योगदानाबद्दल विद्यावाणी परिवाराकडून आणि घरचे मराठी ग्लोबलकडून मनपूर्वक धन्यवाद. श्रोते हो, विद्यावाणी कम्युनिटी रेडिओवरती नवयुगाची ज्ञानमाला या कार्यक्रम मालिकेचा आजचा हा भाग इथंच समाप्त होतोय. आपण पुन्हा भेटणार आहोत पुढच्या आठवड्यात याच वेळी याच वारी. तोपर्यंत निरोप द्या. नमस्कार. मित्रो, आताच आपण नवयुगाची ज्ञानमाला या कार्यक्रमांतर्गत व्यवसायासाठी लागणारी आर्थिक तरतूद आणि व्यवसायाचं आर्थिक नियोजन याविषयी जाणून घेतलं CA नरेंद्र जोशी यांच्याकडून. त्यांच्याशी या विषयावर संवाद साधला होता श्री दत्तने. नवयुगाची ज्ञानमाला हा कार्यक्रम आपण गरजे मराठी ग्लोबल यांच्या सहकार्याने प्रसारित केला. मित्रो, हा कार्यक्रम आपण दर शुक्रवारी आणि शनिवारी सकाळी 11 वाजता आणि दर सोमवारी आणि मंगळवारी सायंकाळी 6:30 वाजता ऐकू शकता. ऐकत रहा विद्यावाणी 107.4 FM, आपला आवाज आपला रेडिओ.